नमस्कार, मी अश्विनी हळदे, राहणार मुखई आणि आमच्याच गावचे प्रगतशील शेतकरी राजेंद्र पलांडे यांच्या आंब्यांसाठी आपण गेल्या 1 वर्षापासून खूप छान अशी ट्रीटमेंट दिली आहे. मी सनेज कंपनीमार्फत ऑर्गॅनिक शेतीवर काम करते आणि त्यामध्ये आपण सरांच्या आंब्यांसाठी खूप छान असे प्रोडक्ट त्यांना रिकमेंड केले होते. त्यामध्ये सॉईल केअर, सनगार्ड, सन महाराजा, सनस्टिक असे प्रोडक्ट आपण ड्रिंचिंग करून पाण्याद्वारे जमिनीतून सोडले होते झाडाच्या मुळाला. आणि काही 1-2 फवारण्या पण घेतल्या, 2 ते 3 फवारण्या घेतल्या. तर त्यामध्ये सन बूस्ट, सन मॅजिक आणि सनस्टिक याचे मिश्रण एकत्र करून त्या फवारण्या आपण पंपाद्वारे दिल्या होत्या. तर आता सध्याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे आणि त्यामुळे ते खूप समाधानी आहेत. तर याबद्दल आपण त्यांच्याच तोंडून त्यांची रिझल्ट ऐकूयात. बोला. साधारणतः 3 वेळा ड्रिचिंग केली, 2 वेळा वरची फवारणी घेतली आणि आता आंब्याची साईज बघून व्यवस्थित वाटते आणि सगळे ऑर्गॅनिक शेती म्हणून असं वाटायला लागली. ओके. तर मग मला सांगा, आता आधीचे जे तुमचे गेल्या वर्षी जे पीक आलं होतं या आंब्यांचं, त्याच्यात आणि आताच्यात थोडासा बदल काय वाटतोय? बदल असं वाटतो की साधारणतः फळ निरोगी वाटतं, ते एकदम प्लेन वाटतंय. आता सरांनी पण पाहिजे, मोहन सरांनी पण. आणि त्याच्यामुळं विषय असा झाला आहे की आता मी त्यांना मुद्दामून बोलवलं की अजून काय लागतंय का त्याला विचारण्यासाठी. मी काय असं म्हणलो नाही की, त्यांना अजून मी सांगितलं काय लागत असेल तर मला सांग. चालेल. साईज बाबतीत तुम्हाला एकंदरीत साईज तर माझ्या पद्धतीने एकदम व्यवस्थित वाटते. आता ना किती एप्रिलची मला वाटते, 21-22 एप्रिल तारीख आहे. हो हो बरोबर आहे ना. सगळे झाड किती आहेत आपले? आता सध्या काय झाले, आपण जी बाकीची रायवल झाड होती ती संपूर्ण काढली. आता 9 झाड आहेत मला वाटते, 9 का 10 9 आहेत ना? फळांची, आणि बाकी 55 आहेत. बरं. म्हणजे बघा, एकंदरीत बघा, ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरताना लोकांना वाटतं खर्च वगैरे, तर त्याच्या बाबतीत तुम्ही समाधानी आहेत ना? म्हणजे खर्चाचं कसं होते, आता ती किती 28 किती फवारणी, मला वाटते 2.5 का 3,000 फवारणी झाली शेवटच्या सगळी टोटल. आणि खर्चाच्या बाबतीमध्ये एवढा विशेष एक खर्च नाही, पण लोकांना काय होतं, ऑर्गॅनिक मध्ये काय अंदाज येत नाही आणि लिक्विड मारलं की त्याचा रिझल्ट जलद येतो. याचा 8 ते 10 दिवस लागतो. तुमचा काय अंदाज मला माहिती नाही. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातच जर आपण मुळापासून स्टार्टिंग पासून जर सुरुवात केली तर त्याचा रिझल्ट चांगला येतो. पण वेळ निघून गेल्यानंतर एखाद्या पिकाला जर सुरुवात केली तर त्याचा थोडासा रिझल्ट कमी राहतो. बरोबर. या अनुषंगाने अण्णांनी आपल्याला सुरुवातीपासूनच हे ट्रीटमेंट घेण्यासाठी सांगितलं. त्यामुळे आपण त्यांना ते सगळ्या गोष्टी दिल्या आणि ते एकदम ओके मस्त रिझल्ट आलेले आहे. यश म्हणजे तुम्ही समाधानी आहेत ना? ओके ओके ओके. आता आपण थोडंसं आहे ना, साईज वगैरे थोडंसं दाखवू. हे पाहू शकतो, साईज आहे आंब्यांची. त्याच्यानंतर हवा काही हाय साईज. हा दुसरं झाड आहे, तर याचं पण पाहू शकता. हे तिसरं झाड आहे. हे 4थं झाड आहे, हे जे पाहू शकता आपण. अशा पद्धतीने सुंदर अशी ग्रोथ पाहायला भेटते. ओके 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 ओके. थँक्यू.